तर मंडळी, माझ्या आणि अनुच्या लव्ह स्टोरीचा, आमच्या प्रेमाच्या कहाणीचा तिसरा भाग आज मी तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे. गेल्या वेळी सांगितलं होतं की अनुनं डायरेक्ट मला शिवी दिली आणि ती मी गपचीप ऐकून घेतली, सहन केलं. आणि त्यावेळीच मी कोमात गेलो की म्हणलं आता पेटलं, म्हणलं आता सगळं, आता काय आपलं, आता काय पुढचं सगळं काय फिसकटते असं वाटलं मला. आणि शिवी बी अशा फेजमध्ये दिली होती की ज्यावेळी अंगात मेपणा होता, गर्व होता, माज होता, सगळा माज आणून मिटवून टाकला, म्हणजे जिरवला. मला ती शिवी दिल्यावर वाटायला लागलं की ह्याला आपण एवढं आनंदानं होड्या मारत होतो, विचार करायचो, स्वप्न बघायचो, म्हणजे बागेत जायचं, तिला झोपड्यावर बसवायचं, झोका द्यायचं, असं लय असं वेगवेगळी स्वप्न. आता म्हणलं सगळा स्वप्नाचा चुराडा होते का काय वाटायला लागलं मला. आणि असंच दिवसामागनं दिवस गेलं आणि मग नंतर ही सगळं घटना झाल्यावर, म्हणजे आता बघा, मी त्यावेळी एवढा येडा झालो होतो की पाट 3 वाजता उठायचो. तुम्हाला आता खोटं वाटेल ही सांगितल्यावर, पाट 3 वाजता उठायचं, त्या हापशावर जायचं, हापशा म्हणजे हातपंपावर, तिथं जाऊन पाणी आणायचं, थंड थंड पाण्यानं आंघोळ करायची आणि मग पुस्तक हातात घेऊन मग फक्त उजडतंय कधी आणि कधी बघायला हिला भेटतंय हीच वाट बघत बसायचो. हे असला सगळा येडा एवढा झालो होतो. आणि मग ही सगळं झालं, फोन कट झाला न शिव्या देऊन 15-20 दिवस गेल्यानंतर मग एकदा तिचा 10-11च्या दरम्यान फोन आला. फोनवर बोलत बसलो, एका घरावर गेलो आणि फोनवर बोलत बसलो. आता म्हणजे एक हे पण सांगतो, काय फोनवर बोलत 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 सुरुवात काय केली, पहिल्यांदा मी तिला सॉरी म्हणलं, माझ्याकडनं अनावधानानं काय चूक झाली असेल तर मला माफ करा, असं आवाजावच मी बोलायचो. तिने म्हणतो ती तुला बोला, पण माझं आवाजावच बोलायचो मी. मग ती म्हणे असू द्या, जाऊ द्या. पण मला असं, ती त्यावेळी तुम्ही माणसात त्या पोरात बसवून असं बसलेलं मला ते आवडलं नाही, असं तसं म्हणले. आणि मग ती सगळं बोलायचं चालू केलं. मग विचारांची देवाणघेवाण माझ्याबद्दल, ही आधी तर आमची चर्चा झालीच होती. मग आपण इकडं फिरायला जाऊ, तिकडं जाऊ, असं डिस्कस झालं. मग त्यावेळी तिनं मला, म्हणजे सगळं सांगत बसत नाही, त्यावेळी मग आणून मला सांगितलं की मी भाकरी बनवायला शिकली आहे. मी म्हणलं छान झालं की, म्हणलं आपल्याला अडचण नाही म्हणलं पुढं. मग म्हणली माझ्या हातचं जेवण कधी करायला येणार. म्हणलं करायला आता येताना डबा, शाळेला येताना डबा घेऊन ये म्हणलं. मग तसं म्हणल्यावर मग तिनं सांगायला चालू केलं की, मग ती म्हणली मग तुमच्यात धाडच नाही का घरी यायचं. मी म्हणलं कशाला उभं कुठं ना करून घ्यायचं आहे म्हणलं. मग ते विषय झाला. मग म्हणलं डबा घेऊन ये म्हणल्यावर मग मला म्हणली की मला वाटत नाही म्हणलं की माझी आता शाळा कंटिन्यू होईल किंवा मी शाळेला तिकडे येऊ शकेन. मग काय झालं काय म्हणलं. ती सांगायला लागली घरचे लग्नासाठी फोर्स करतायत. मग खास करून मम्मी मला म्हणजे नाही का चिडचिड करते, स्थळ एखादं म्हणजे आलेलं स्थळ रिजेक्ट केलं तर मला, तुला कुठलं असं चांगलं स्थळ येणार आहे, तुला काय कलेक्टर येणार आहे वगैरे अशा गोष्टी बोलते. म्हणायची मला शिकायचं आहे. ती मला ते आम्ही ज्यावेळी बोलत होतो एकमेकांशी त्यावेळी मला असं म्हणलं होतं की मी शिक्षिका बनायचं असं तिचं होतं डोक्यात. शिकायचं आहे पण काय करा म्हणली, या सगळं घटना घडायला लागल्या ते असं सांगत होती. आणि ही सगळी चर्चा झाली. मग मला म्हणली की मी आता पुण्याला जाणार आहे मी मावशीकडं. आमचं हे सगळं असं बोलणं झालं आणि फोन कट झाला. त्यानंतर तुम्हाला सांगतो, फोन जे कट झाला तिथनं त्यानंतर तिचं आणि माझं संपर्कच तुटला. संपर्क तुम्ही म्हणसाल असं एक 10-15 दिवस, महिना 2 महिना. त्यानंतर तब्बल 3 वर्ष तिचं माझं कॉन्टॅक्टच झालं नाही. ती पुण्याला जी गेली तिथनं, पण त्यानंतर म्हणजे नुसतं मला दिसायची एकदा या सिद्धेश्वराच्या मंदिरात तिच्या मावस भावासोबत वगैरे दिसली. पण आमचं गावात दिसली पण माझा आणि तिचं कॉन्टॅक्टच झालं नाही. मी बोलण्याचा प्रयत्न केला पण तिनं पण एकदा येऊन बोलण्याचा प्रयत्न केला, पण असं बोलणं आमचं डायरेक्ट झालंच नाही.
बोलणं झालं नाही. आणि असंच दिवसामागनं दिवस गेलं आणि जवळपास 3 वर्ष सगळं म्हणजे काय बोलणं नाही, काय नाही काय नाही. 3 वर्षानंतर पुन्हा एकदा मग असं अचानक गेल्या म्हणजे पहिलं जसं सिद्धेश्वराच्या यात्रेत, तसंच 3 वर्षानंतर सिद्धेश्वर मंदिर माचनूर, या माचनूरची यात्रा भरली. आणि यात्रेच्या 6व्या दिवशी मी गावात असताना मला एका पोराने येऊन सांगितलं की असं असं झालंय. असं असं झालंय म्हणजे काय, की आलेली बातमी मला तिथं दिली. बरमुड्यावर होतो, फिनोलेक्सचा टी-शर्ट अंगावर होता, अशीच बरमुडाच घातलेला होता. बातमी ऐकल्याच मग पटकन मी माझ्या चुलत भावाला घेऊन गाडीवर बसलो त्याला आणि यात्रेच्या मैदानावर आलो. यात्रा पूर्ण म्हणजे 6वा दिवस म्हणजे सगळी दुकानं वगैरे चाललेलीच होती सगळी ती. आणि यात्रेतनं प्रत्येक ह्या दुकानातनं त्या दुकानात, असं दुकान म्हणण्यापेक्षा असं एरियातनं असं फिरत 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 त्याला शोधत गेलो. आणि मग ती एका भांडी ज्या ठिकाणी मिळते ती, त्या ठिकाणी मला ती दिसली. सगळं कुटुंब तिच्यासोबत होतं आणि ती पण होती. फक्त मी काय केलं, तिला बघितलं, तिनं पण माझ्याकडे बघितलं आणि मी काय केलं, फक्त पाठीमागं ती जसं जातेली तसं तसं पाठीमागं. पण त्यांचा मार्ग असा झाला, त्या दुकानातनं पुढच्या दुकानात ते मेकअप वगैरे घेतात तिथं थांबले आणि तिथनं डायरेक्ट घराकडंच. आणि मग ती घराकडे गेल्यामुळं आम्ही काय केलं, ती एक 2च दुकानं असं पाठीमागं थांबलो, जवळ काय जाता आलं नाही. त्यांचं तर ती बघत होती एवढंच माझ्याकडं, तिचं असं लक्ष होतं बारीक. तेवढं आमचं नजर झाली. तिथं बोलणं झालं नाही काय नाही. आणि मग त्यानंतर 2 दिवसानंतर, त्या 2 दिवसानंतर मला एका गावातनंच एकानं सांगितलं की अनुनं तुमचा नंबर मागितला. तब्बल 3 वर्षानंतर मी त्या 3 वर्षात माझा देवदासच झाला होता. म्हणजे माझ्या मित्राला, माझ्या सगळ्यांना मी म्हणत होतो की आता काय करायचं, काय नाही, यातनं बाहेर कसं पडायचं. ज्या प्रत्येकाच्या सोयीनुसार कारणं सांगायचं, वेगवेगळे कारणं सांगायचं. आणि तुम्हाला सांगतो, मी काय उत्तर देऊ मला काहीच कळालं नाही त्यावेळी. ती मग समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की नंबर मागितला होता आणि मी नंबर दिलाय. म्हणलं ठीक आहे, बरं झालं. जसं पहिलं नंबर दिल्यानंतर मी जसं कधी फोन येते, कोणाचा जरी आला तर तिचाच फोन येत आहे का काय असं वाटायचं. तसंच पद्धतीचं त्यावेळी पण झालं. नंबर दिला 3 वर्षानंतर काय आमचं बोलणं होणार होतं. पण त्या 3 वर्ष म्हणजे अगोदरच्या काळात आमचं फक्त फोनवरचं बोलणं होतं. समक्ष भेटलो नाही, काय नाही काय नाही, फक्त फोनवरनं बोलायचं. आणि त्या आता 3 वर्षानंतर आता बोलणं होणार होतं फक्त फोनवर. आणि फोनची मी वाट बघत होतो. मंगळवेढाला एका वार्डातल्या माणसाचीच गाडीत मी गेलो होतो. त्या गाडीत AC गॅस भरायचा होता म्हणून मी त्यांच्यासोबत मंगळवेढला गेलो होतो. मंगळवेढला एका शिवशंभू गॅरेजपाशीच थांबलो. आणि तिथं थांबल्यानंतर मला पहिल्यांदा मिस कॉल आला. मी काय दुर्लक्ष केलं तिथं. मिस कॉल आल्यानंतर डायरेक्ट परत फोन आला आणि फोन उचलला मी. फोन उचलला आणि तिकडून लगेचच आवाज आला अनुचा. बोलायचं नाही काय असं म्हणजे डायरेक्ट मला. मी म्हणलं नाही तसं काय नाही. ओळखलं का नाही आवाज? मी म्हणलं तुमचा आवाज कसा विसरीन मी. एवढं असं बोलणं झालं माझं. आता नंतरचा पुढच्या भागात तुम्हाला सांगतो सगळी कहाणी.